सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता सायली ही प्रतिमाला घेऊन रिक्रिएशनमधून आता गाडीकडे जाऊ लागते. तेव्हा आता प्रतिमा ही अवाक होऊन सगळ्यांकडे बघत असते. तर आता पूर्णाई ही प्रतिमाला बाय बाय करत असते. इकडे तिकडे बघत प्रतिमा आता गाडीकडे जाऊ लागते. सायलीला देखील आता तिच्या डोक्यामध्ये 22 वर्षापूर्वीचे आपण कसे प्रतिमासोबत पुन्हा कारमध्ये जात होतो हे देखील आता सायलीला आठवायला लागते. आणि लहानपणी बावला दाखवून तन्वीने कसा पूर्णाईला बाय बाय केला होता त्याच स्टाईलने आता सायली ही पाठीमागे बघत हसतच आता पूर्णाईला बाय बाय करते. आणि आता इकडे पूर्णाई, प्रताप, कल्पना तिघेही सायली आणि प्रतिमाला बाय बाय करतात. तर आता कार जवळ येताच प्रतिमा ही पाठीमागे बसू लागते. तेव्हा सायली म्हणते की प्रतिमा आत्या, तुम्ही बाबांशेजारी पुढे बसा. तेव्हा आता रविराजकडे बघत प्रतिमा पलीकडं जाऊन कारचा दरवाजा उघडते आणि समोर जाऊन बसते. तर रविराज आणि सायली देखील आता गाडीमध्ये बसतात. तर आता सायली पाठीमागे बसलेली असते. रविराज गाडी चालू करून आता हळूच गाडी पुढे जाऊ लागते. आणि आता ज्या ठिकाणी आपण अपघाताच्या वेळेस जात होतो त्याच रस्त्यावरून आता रविराजने गाडी काढलेली असते. आणि गाडीचा गेअर बदलत वेग वाढवत आता रविराज कार चालवत असतो. सायली पाठीमागे तर प्रतिमा आता पुढे बसलेली असते. आणि तिघेही आता कारमधून जात असतात. आणि आता भरधाव वेगाने कार जात असते. तर सायली विचार करते की इतक्या वेळात तर आईच्या लक्षात यायला हवं होतं. सायली म्हणते की आईच्या लक्षात येईल की नाही याचीच मला भीती वाटते. पण आता असा धीर सोडून चालणार नाही. इकडे आता घरामध्ये पूर्णाई आता देवी आईसमोर एरझऱ्या मारत असते. आणि आता पूर्णाईला सुद्धा अजिबात करमत नसतं. तर इकडे रविराज हा आता गेअर बदलून आता कार भरधाव वेगाने चालवत असतो. इकडे आता पूर्णाई काळजी करत असलेली बघून कल्पना म्हणते की पूर्णाई, तुम्ही आता मनात वेडेवाकडे विचार आणू नका बरं का. प्रताप म्हणतो की पूर्णाई, आता रविराज आणि सायली आहेत ना प्रतिमासोबत, तू कशाला एवढी काळजी करतेस? प्रतिमाला रविराज आणि सायली काही होऊ देतील का? तेव्हा आता पूर्णाई म्हणते की खरंच मला खूप बरं वाटतंय. अरे रविराज आणि सायली प्रतिमाला बरं करण्यासाठी जीवाचं रान करतायत. पूर्णाई म्हणते की पण मला दुसरीकडे त्यांची काळजीसुद्धा वाटते रे. तेव्हा प्रताप म्हणतो की पूर्णाई, तू काही काळजी करू नकोस. त्यांच्या जीवाला काहीच धोका नाही आणि त्यांना काहीच होणार नाही. प्रताप म्हणतो की पूर्णाई, मला खात्री आहे की नक्कीच ते दोघं चांगली बातमी घेऊन येतील. तर कल्पना म्हणते की हो पूर्णाई, आता आपण देवावरती विश्वास ठेवू. इकडे आता रविराजने कारचा वेग वाढवत सुपर फास्ट वेगाने आता कार रस्त्यावरून जात असते. तर पाठीमागून प्रतापला सांगितल्यामुळे प्लॅनप्रमाणे आता ट्रकसुद्धा आता रविराजच्या कारचा पाठलाग करत रविराजच्या पाठीमागे येत असतो आणि हॉर्न वाजवत असतो. तेव्हा आता इकडे प्रतिमा ही गोंधळलेली असते. आणि समोरून येणाऱ्या गाड्यांचा दिव्यांचा प्रकाश आता प्रतिमाच्या तोंडावर पडत प्रतिमा ही चेहरा हाताने झाकते. तर सायली आता पाठीमागे बघत असते. ट्रक आता हॉर्न देत असतो. तर रविराजने त्याची कार अजूनच स्पीडमध्ये काढलेली असते आणि आता रस्त्याने जात असतात. आणि आता पुन्हा समोरून आलेली एक गाडीचा उजेड आता प्रतिमाच्या चेहऱ्यावर पडतो. त्याच वेळेस आता प्रतिमा चेहरा झाकते. तर सायलीसुद्धा, दोघीही आता घाबरलेल्या असतात. तर रविराज वेगाने कार चालवत असतो. इकडे आता ऑफिसमध्ये प्रियाच्या पायामध्ये काच भरलेली असते. प्रियाला आता अर्जुनने सोफ्यावर बसवलेली असते आणि अर्जुन प्रियाला समजावत असतो. चैतन्यने आता फर्स्ट एडचा बॉक्स आणलेला असतो. तेव्हा आता प्रिया म्हणते की अरे अर्जुन, बघतोयस काय माझ्या पायात काच घुसली? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की बघतो प्रिया, तू शांत हो. खाली बसतच आता अर्जुन म्हणतो की प्रिया, मला बघावं लागेल किती काच भरली. असे म्हणत आता अर्जुन प्रियाची सँडल काढू लागतो. तर प्रिया म्हणते की हळू अर्जुन, मला खूप त्रास होतोय. आणि आता इकडे अर्जुनने प्रियाच्या पायातील सँडल काढत आता प्रियाच्या पायामध्ये ती काच अटकलेली असते. अर्जुन त्याकडे बघू लागतो. प्रिया घाबरलेली असते. प्रिया नको हळूहळू असे म्हणत अर्जुनकडे डोळे झाकून आता नको करत असते. तर अर्जुन आता प्रियाचा पाय आता तळपाय उघडा करून बघू लागतो. इकडे आता रविराज भरधाव वेगाने त्याची कार चालवत असतो. पाठीमागून तो ट्रक देखील आता भरधाव वेगाने रविराजच्या कारचा पाठलाग करत असतो. इकडे आता प्रतिमा घाबरलेली असते. आणि त्या क्षणी आता प्रतिमाला 22 वर्षापूर्वी आपला ट्रक कसा अंगावर आला होता ही आता हळूहळू आठवायला सुरुवात होते. आणि
त्याच क्षणी आता प्रतिमा ही डोक्याला हात लावते आणि आता समोरून येणाऱ्या गाड्यांचा उजेड देखील प्रतिमाच्या तोंडावर पडू लागतो आणि ड्रायव्हर आपल्याला आपल्या अंगावर तो ट्रक कसा आणत होता हे आता प्रतिमाला आठवते आणि तोंडाला हात लावते. इकडे आता रविराज हा प्रतिमाकडे बघतो तर प्रतिमा खूप अस्वस्थ झाल्याचे रविराजला समजते. रविराज विचार करतो की ही एवढी अस्वस्थ झाली म्हणजे नक्कीच हिला आता काहीतरी आठवत असणार. तर आता प्रतिमाने तोंडाला हात लावलेला असतो तर पाठीमागून टेम्पो हॉर्न वाजवीत पुढे येत असतो. सायली आता पाठीमागे बघते तर प्रतिमा देखील पाठीमागे बघते. टेम्पोच्या आता लाईटचा उजेड आता प्रतिमाच्या तोंडावर पडतो. इकडे आता रविराज अजूनच गाडीचा वेग वाढवतो. हॉर्नच्या किंचाळ्या आणि तो उजेड बघून आता दोघीही घाबरलेले असतात आणि आता रविराज गाडीचा शेवटचा गिअर टाकतो. रविराज आता दोघींकडे बघतो आणि टॉप स्पीडने रविराज आता त्याची कार चालवतो. तर टेम्पोचा वेगसुद्धा वाढलेला असतो आणि हॉर्नच्या किंचाळ्या देत आता टेम्पो आता भरधाव वेगाने कारचा पिच्छा करत पाठीमागे जाऊ येत असतो. तर आता रविराज हा प्रतिमा सायलीकडे बघतो तर सायलीने सुद्धा आता डोक्याला कानाला हात लावलेला असतो आणि प्रतिमा सुद्धा आता खूप घाबरलेली असते. आणि आता पाठीमागून येत असलेला टेम्पो आता सायलीच्या अंगावर येतो की काय. 22 वर्षापूर्वीची ती घटना आता प्रतिमाच्या डोळ्यासमोर येऊन एका सेकंदात प्रतिमा आता पाठीमागे बघते. टेम्पोचा उजेड प्रतिमाच्या तोंडावर येतो आणि आता टेम्पो तन्वीच्या अंगावर येतो की काय अशी भीती वाटून प्रतिमाच्या मनात साठवलेली ती आठवण एका झटक्यात एका सेकंदात आता प्रतिमासमोर आलेली असते आणि मोठ्याने तन्वी अशी हाक मारून प्रतिमा किंचाळी ठोकते आणि त्या क्षणी आता प्रतिमाची वाचा परत आलेली असते आणि ते ऐकून आता सायली रविराजला खूप आनंद झालेला असतो. त्या क्षणी आता रविराज त्याची कार साईटला घेतो. पटकन आता आनंदाने वेडेपिसे होत रविराज कारचा दरवाजा उघडतो आणि म्हणतो की प्रतिमा बोलायला लागली आणि तू तन्वीला आपल्या तन्वी अशी हाक मारली. पटकन आता सायलीला देखील आनंद झालेला असतो आणि आता प्रतिमा बाहेर येत रविराज म्हणतो की प्रतिमा तू आपल्या तन्वीला तन्वी अशी हाक मारली तेव्हा मला देखील तू रविराज अशी हाक मार. तर आता प्रतिमा ही हातवारे करून गोंधळून गेलेली असते. सायली म्हणते की प्रतिमा आत्या तुम्ही असे गोंधळून का जाता आणि हातवारे आणि खुणा का करता, तुम्हाला बोलता येतंय. तर प्रतिमाला देखील आनंद झालेला असतो. तेव्हा आता भानावर येत रविराज म्हणतो की सायली आपण प्रतिमाला जास्त घाई करायला नको. आनंदाच्या भरात ती बोलून गेली तेव्हा आता आपण तिला वेळ द्यायला हवा. रविराज म्हणतो की आपण आता नको तिला बोलायला लावायला पाहिजे. सायली म्हणते की प्रतिमा त्या तन्वी असं शब्द बोलल्या त्या अर्थी त्यांची वाचा परत आली. तेव्हा आता सायली म्हणते की प्रतिमा आत्या मी तुम्हाला सांगितलं होतं ना यातून काहीतरी चांगलंच घडणार आणि निघणार. बघा तुम्हाला बोलता यायला लागलं. तर प्रतिमा हसते आणि पटकन आता सायली प्रतिमा एकमेकींना मिठी मारतात. तर रविराज सुद्धा खूप खुश झालेला असतो. त्यानंतर आता सायली म्हणते की प्रतिमा आत्या तुम्ही मला तन्वी अशी हाक मारली, तुम्ही घाबरलात तेव्हा मला तन्वी हाक मारण्यामध्ये तुमचा काहीतरी दुसरा हेतू होता का. तर प्रतिमा आता सायलीकडे बघू लागते. रविराज म्हणतो की सायली अगं अजून काय कारण असणार, आपण तन्वी तूच असल्याचं नाटक करत होतो ना, पण तू काही काळजी करू नकोस. रविराज म्हणतो की पण प्रतिमा तू काही काळजी करू नकोस, तुला तन्वी नक्की भेटेल. तर पुन्हा प्रतिमा गोंधळून जाते. तेव्हा आता सायली म्हणते की पण रविराज काका प्रतिमा आत्याने मला तन्वी अशी हाक मारली, प्लीज तुम्ही ती तन्वीला सांगू नका. तेव्हा आता प्रतिमा म्हणते की तू सायली. तर सायली म्हणते हो. तर मग तन्वी. तेव्हा आता पुन्हा प्रतिमा हातवारी करू लागते. तेव्हा आता रविराज म्हणतो की प्रतिमा तुला तन्वी आठवत नाही का. आठव असे म्हणत आता रविराज प्रतिमाला प्रयत्न करावयास सांगतो. रविराज म्हणतो की प्रतिमा आठव, आता तुला सगळं आठवायला लागलंय. तेव्हा आता सायली म्हणते की प्रतिमा आत्या असं काय करता यावं, तुम्हाला आता सगळं आठवायला लागलंय, तुम्हाला वाचासुद्धा परत आली आणि आता पूर्णाई किती खुश होतील. तेव्हा या आनंदाच्या क्षणी तुम्ही असे गप्प राहू नका. पुन्हा आता डोक्याला हात लावत प्रतिमा तिला काहीच आठवत नसल्याचे आता सायलीला खुणेने सांगू लागते. तेव्हा आता रविराज सायलीला देखील मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता सायली म्हणते की अहो आठवत नाही म्हणजे तुम्हाला तुमची तन्वी आठवली ना. पुन्हा प्रतिमा नाही म्हणते. रविराज म्हणतो की प्रतिमा आता तर तुला सगळं आठवलंय आणि आता तू नाही का म्हणतेस. तेव्हा सायली म्हणते की रविराज काका तुम्ही आता गडबड करू नका, प्रतिमा आत्या म्हणतात ना त्यांना आता काही आठवत नाही, तर तसंही असेल. तेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा त्यासाठी आपण आता यांना घाई करता कामा नाही. सायली म्हणते की आता प्रतिमा आत्याला जरी आठवत नसलं तरी त्या बोलू शकतायत आणि त्यांना नंतर सगळं काही आठवेल, आपण त्यांना घाई करता कामा नाही असे आता सायली रविराजला समजावते. रविराज म्हणतो की हो सायली आज कितीतरी वर्षांनी प्रतिमाच्या तोंडातून तन्वीचा आवाज मी ऐकला
रविराज म्हणतो की इथून पुढे मी कधीही म्हणणार नाही की या जगात देव नाही म्हणून, कारण आज मी ते प्रत्यक्ष पाहिलं आणि प्रत्यक्ष ऐकलं. सायली म्हणते की चला प्रतिमा, त्या आता आपल्याला घरी जायचंय आणि घरी सगळेजण आपली वाट बघत असतील. पूर्णाईने तर चक्क देवच पाण्यात ठेवले असतील. तेव्हा आता चला असे म्हणत सायली आणि रविराज प्रतिमाला घेऊन आता घरी जाण्यासाठी निघतात. तेव्हा आता रविराज म्हणतो की मी पूर्णाईला लगेचच फोन करून कळवतो. तर सायली म्हणते की नको नको रविराज काका, अहो पूर्णाईला फोन करू नका, कारण ही बातमी फोनवर देण्यासारखी नाहीये. आपण सरळ पूर्णाई समोरच जाऊ आणि मग प्रतिमा आत्याच्या तोंडातून पूर्णाईला प्रतिमा आत्याचा आवाज ऐकू द्या. सगळ्यात मोठे गिफ्ट आणि सरप्राईज पूर्णाईसाठी ते हेच असेल, असे आता सायली रविराजला सांगते. इकडे आता ऑफिसमध्ये अर्जुन आता प्रियाच्या पायातील काच काढू लागतो. तर तेवढ्यात आता चैतन्यच्या मोबाईलवर सायलीचा फोन येतो. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की सायली वहिनी का मला वेळोवेळी प्रत्येक वेळी फोन करतायत. तेव्हा आता इकडे प्रिया म्हणते की या सायलीला प्रत्येक वेळेस मध्ये मध्ये करायला काय होतं आणि कशाला आमच्यामध्ये तडफडते. अर्जुन म्हणतो की चैतन्य फोन ठेव अगोदर, प्रियाला एवढं लागलंय ते अगोदर महत्त्वाचं आहे. अर्जुन म्हणतो की चैतन्य अगोदर प्रियाच्या पायातील काच आपल्याला काढावं लागेल, असे म्हणत आता अर्जुन आता प्रियाचा पाय आपल्या हातात घेतो आणि ती प्रियाच्या पायातली काच काढू लागतो. त्याच वेळेस काच काढत असताना पुन्हा आता चैतन्याच्या मोबाईलवर सायलीचा कॉल येतो. तर चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, पुन्हा सायली वहिनीचा कॉल आला, नक्कीच काहीतरी महत्त्वाचं कारण असेल, थांब मी फोन घेतो, असे म्हणत आता चैतन्य सायलीचा फोन रिसीव करतो. त्याच वेळेस आता चैतन्य म्हणतो की बोल ना सायली वहिनी. तर आता आनंदाच्या भरात सायली म्हणते की चैतन्य भाऊजी हे तुमच्यासोबत आहेत का. सायली म्हणते की त्यांचा फोन बंद येतोय, तुम्ही एकत्रच आहात का. सायलीचा तो आवाज ऐकून आता चैतन्यसुद्धा घाबरलेला असतो. चैतन्य म्हणतो की अहो पण सायली वहिनी तुम्ही रडताय काय. ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि पटकन उठून उभा राहत अर्जुन चैतन्याच्या हातातून त्याचा मोबाईल घेतो आणि आता इकडे तिकडे बघत सायलीला म्हणतो की हॅलो, काय झालं, तू का रडतेस. हसतच आता सायली तोंडाला हात लावत म्हणते की अहो ऐका तर. अर्जुन म्हणतो की तू का रडतेस ते सांग. तेवढ्यात आता इकडे प्रियाच्या लक्षात येते, जर आता अर्जुनने माझा तळपाय बघितला असता तर तन्वीच्या पायावरील जन्मखून हे आता अर्जुनच्या लक्षात आलं असतं. इकडे आता सायली म्हणते की अर्जुन सर, तुम्हाला मी नंतर सगळं सांगते, पण जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढं तुम्ही लवकर घरी या. तर आता अर्जुन म्हणतो की अगोदर सायली मला तू प्रॉब्लेम करू नकोस, काय झालं ते सांग. तेव्हा आता सायली म्हणते की प्रतिमा आत्यासाठी खूप चांगली बातमी आहे असं समजा अर्जुन सर. तेव्हा आता सायली म्हणते की तुम्ही आत्ताच्या आत्ता निघावं, घरी या, मी तुम्हाला सगळं सांगते. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं असं काय बोलतेस. पटकन आता अर्जुन आता फोन चैतन्यकडे देत म्हणतो की चैतन्य चल आपल्याला लवकर घरी निघायला पाहिजे. आणि सायली म्हणते की प्रतिमा आत्यासाठी एक चांगली गुड न्यूज आहे. तेव्हा आता लगेचच प्रिया आणि ती ऐकताच प्रिया विचार करते की या प्रतिमाची स्मृती परत आली की काय. इकडे आता प्रतिमासुद्धा इकडे सायलीसोबत आता कारमध्ये येत असते. तर इकडे आता पूर्णाईला करमत नसते. ताबडतोब पूर्णाई कल्पनाला म्हणते की ताबडतोब सायलीला फोन लाव कल्पना, आणि तिकडे काय घडलंय ना ते मला अगोदर समजायला हवं. तेवढ्यात रविराज सायली दरवाजात येतात. तर आता लगेचच सायली म्हणते की थांबा आई. तेव्हा आता सायलीकडे बघत पूर्णाई म्हणते की सायली तू आणि प्रतिमा कुठे. आणि लगेचच पाठीमागून पूर्णाई असा आवाज येताच आता पूर्णाईला असा मोठा धक्का बसतो आणि लगेचच बोट करत पूर्णाई म्हणते की हा आवाज प्रतिमाचा आहे ना. तेव्हा आता रविराज आणि सायली पाठीमागे सरकतात. तर प्रतिमा आता पूर्णाई समोर येते आणि प्रतिमा आता पूर्णाई हे शब्द प्रतिमाच्या तोंडातून निघताच पूर्णाईच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. प्रतिमा आता पूर्णाई समोर येते आणि आता रडतच पूर्णाई म्हणते की प्रतिमा, या शब्दाची मी किती वर्षापासून आतुरतेने वाट बघत होते, असे म्हणत आता पूर्णाई प्रतिमाला मिठी मारते. त्याच वेळेस अर्जुन आणि चैतन्य देखील तिथे आलेले असतात आणि प्रतिमाला पुन्हा वाचा परत आल्याचे आता सगळ्यांना समजून सगळ्यांना सगळ्यात मोठा आनंद झालेला असतो. आणि आता इकडे पूर्णाईला प्रतिमाने मिठी मारलेली असते. तेव्हा आता प्रतिमाची वाचा परत येऊन स्मृतीही येत आता सायलीने प्रतिमा आणि पूर्णाईची हृदयस्पर्शी भेट घडवलेली असते. तेव्हा आता सायली हीच तन्वी असल्याचे सत्य कसे समोर येणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.